इक्वेशन मध्ये ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला काय काय घ्यावं लागतं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे एक वर्ड प्रॉब्लेम असतो आणि त्या वर्ड प्रॉब्लेमला आपल्याला कन्वर्ट करायचं असतं क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. आणि ज्यावेळी मी त्या वर्ड प्रॉब्लेमला म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटला कन्वर्ट करून एका स्टेटमेंट मध्ये घेतो, स्टेटमेंट इन द सेन्स की मॅथमॅटिकल स्टेटमेंट, त्याला आपण एक्सप्रेशन म्हणतो. ते एक्सप्रेशन आपलं क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये असलं पाहिजे आणि जर ते क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये एक्सप्रेशन येत आहे तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण तयार करतो. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला कसं तयार करायचं हे तुम्हाला एक उदाहरण घेऊन मी समजून सांगतो. ठीक आहे, आता उदाहरण घेऊन समजून सांगतो. मी कुठलं उदाहरण घेतो, 2.6 प्रॅक्टिस सेट मधलं डायरेक्ट एक्झाम्पल घेऊन आपण चालू करू. आता याच्यात वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात बरोबर. याच्यात तुमच्याकडं एज वर डिपेंड प्रॉब्लेम असतात बरोबर, रेशिओज वर डिपेंड प्रॉब्लेम असतात, फ्रॅक्शन्स वर डिपेंड प्रॉब्लेम असतात. त्याच्यानंतर तुमची जर बघितली प्रॉब्लेम्स ट्रेन रेल्वेच्या गणितावरती डिपेंड प्रॉब्लेम्स असतात. अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम याच्यावरती डिपेंड प्रॉब्लेम असतात. अशी बरीचशी प्रॉब्लेम आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जे आपल्याला सहज पद्धतीने सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे, मग आता त्यानुसार जर तुमचा मी पहिला प्रॉब्लेम बघितला तर पहिला प्रॉब्लेम तुम्हाला दिलाय बघा. मी इथं प्रॉब्लेम लिहितोय अगोदर जाणीवपूर्वक आणि नंतर मी तुम्हाला समजून सांगतो की त्या प्रॉब्लेम मध्ये काय. सर्वांनी आपल्यासोबत बुक्स असू द्या. पहिला प्रॉब्लेम मी लिहितो इथं, द प्रोडक्ट यांना हे स्टेटमेंट दिसतंय. आता ह्या स्टेटमेंटला केअरफुली वाचायचं. हे वर्ड स्टेटमेंट आहे आपल्याकडे आणि ह्या वर्ड स्टेटमेंटला आपल्याला कन्वर्ट करायचंय त्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. आता इथे सांगितलंय काय नीट बघायचं. द प्रोडक्ट डिनोटिंग, प्रोडक्ट काय करतोय मला डिनोट करतोय म्हणजे सांगतोय कशा संदर्भात सांगतोय, द नंबर्स ऑफ प्रगतीज एज. अशी दोन नंबर्स जे प्रगतीच्या वयाच्या संदर्भात आहेत आणि त्यांचं प्रोडक्ट आपल्याला रिप्रेझेंट करतंय, डिनोट करतंय. काय डिनोट करतंय, द प्रगतीज एज 2 years ॲगो. 2 years ॲगो म्हणजे 2 years बिफोर, 2 वर्षापूर्वी. आणि 3 years हेन्स, 3 years हेन्स म्हणजे 3 वर्षानंतर इज 84. म्हणजे इथं आपल्याला आता असे दोन प्रोडक्ट घ्यायचे, दोन नंबर घ्यायचे. त्या दोन नंबरचं प्रोडक्ट तयार झाले पाहिजे. प्रोडक्ट तयार झालं पाहिजे म्हणजे त्यांचा गुणाकार 84 आला पाहिजे. पण अशी कोणती नंबर आहेत. आणि शेवटी सांगितलं की फाइंड हर प्रेझेंट एज, तिचं आजचं वय काढा बरोबर. तिचं आजचं वय जर मी फाइंड केलं, आजचं वय मला जर फाइंड करायचं असेल तर आजच्या वयासाठी मला काय करणं, तिला कुठला तरी एक व्हेरिएबल कन्सिडर करून द्यायचं आपल्याला की बाबा त्याचा व्हेरिएबल आपण XYZ काहीतरी कन्सिडर करूया. जर आज प्रगतीचं वय X वर्ष असेल, आज प्रगतीचं वय X वर्ष असेल तर 2 वर्षापूर्वी प्रगतीचं वय काय होतं आणि 3 वर्षानंतर प्रगतीचं वय काय असणार. ठीक आहे, या गोष्टी आपण इथं मेन्शन करायच्या. मग सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात ठेवायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये हे शेवटी जे दिले ना फाइंड हर पर्सेंटेज, इथं तुम्हाला त्याचं आन्सर मिळतंय. कसं आन्सर मिळतंय, कारण तिचं वय मला फाइंड करायचं. मग तिचं वय काय असेल, X असेल. मग इथं ग्रेट धरणार, लेट, लेट म्हणा किंवा कन्सिडर म्हणा. मॅक्झिमम टाइम्स लेट हा स्टँडर्ड वर्ड. लेट प्रगतीज प्रेझेंट एज, प्रेझेंट एज इज X years. प्रगतीचं आजचं वय X वर्ष आहे. प्रगतीज प्रेझेंट एज इज X years. मग X वर्षाचं वय तिचं आजचं. मग ह्या वर्षात आजच्या वयामध्ये 2 वर्षापूर्वीचं वय जर काढायचं असेल तर मला काय करावं लागतं बघा इथं आता. Therefore, the 2 years ago, प्रगतीज एज वॉज, इथं वॉज येतो, होतं. 2 वर्षापूर्वी किती होतं, X minus 2 years. कारण तिचं आजचं वय, आज तिचं वय X years आहे. 2 वर्षापूर्वी आजच्या वयातून 2 वर्ष वजा करावे लागतील म्हणजे तिचं 2 वर्षापूर्वीचं वय. ठीक आहे, त्या पद्धतीने इथे घेतलं. त्याच्यानंतर अँड 3 years hence प्रगतीज एज इज X plus 2 years. X plus 2 years. सॉरी, X plus 3 years. 3 years दिलं तर 3 वर्षापूर्वी, 3 वर्षानंतर सॉरी, इथं 2 वर्षापूर्वी X minus 2 होतं, 3 वर्षानंतर तिथे X plus 3 year आलं. मग आता ही 2 नंबर आहेत. आता बघा मी परत स्टेटमेंट वाचतो. द प्रोडक्ट डिनोटिंग द नंबर्स ऑफ प्रगतीज एज 2 years ago, 2 वर्षापूर्वी तिचं X minus 2 years एज होतं. अँड 3 years hence, 3 वर्षानंतर तिचं वय X plus 3 होईल. 3 वर्षानंतर वाढणार आहे तिचं आजचं वय, म्हणून X minus 2 आणि X plus 3 अशी काय आली आपल्याकडं नंबर्स आली.
काय आली, दोन नंबर्स आली आणि ह्या दोन नंबर्सचं प्रोडक्ट आपल्याला काय दाखवतंय, तर त्या दोघांचं प्रोडक्ट आपल्याकडे 84 दाखवतंय. मग मी इथे लिहितो therefore by according to condition, अकॉर्डिंग टू कंडिशन. आता कंडिशन मांडतो. काय कंडिशन आहे बघा माझ्याकडे, एक्स मायनस टू आणि एक्स प्लस थ्री या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 84 येत आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? नो? ठीक आहे, रिस्पॉन्स देत राहा, हो नाही येस नो. मग हे जर समजलं असेल तर मला पुढे जाता येते. आता ही कंडिशन मी इंटरप्रेट केली. इथं कंडिशन इंटरप्रेट केली याचा अर्थ असा की दिलेल्या वर्ड प्रॉब्लेमला मी स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट केलंय आणि स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करून मी याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये घेतलंय आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन आता आपण याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणू. अगोदर मला ह्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं. स्टँडर्ड फॉर्म कसा आहे आपल्याकडं, एक्स मायनस टू इन सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस थ्री, मग एक्स मायनस टू एक्स इंटू एक्स, ह्या एक्सनं एक्स प्लस थ्रीला मल्टिप्लाय करायचं, एक्सनं एक्स प्लस थ्रीला मल्टिप्लाय करायचं, मायनस टू न परत एक्स प्लस थ्रीला मल्टिप्लाय करायचं, इक्वल्स टू 84. मी हे हटकून लिहितो बरं का, असं आपल्याला असं लिहायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लिकेशन लिहा. पण तुमच्या लक्षात यावं म्हणून मी पहिल्या ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्मनं सेपरेट दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केले. आणि अशा स्वरूपाच आपल्याकडे काय येत असते, ज्यावेळेस आपण फॅक्टराइज करतो त्यावेळेस लक्षात येत असते. मग आता एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस थ्री मायनस टू इन ब्रॅकेट एक्स प्लस थ्री आलाय, मल्टिप्लिकेशन करून घ्या. मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होतं, एक्स इंटू एक्स येतो एक्स स्क्वेअर, प्लस थ्री इंटू एक्स आला 3x, मायनस टू इंटू एक्स मायनस 2x, मायनस इंटू प्लस मायनस 2 इंटू 3 6 इक्वल्स टू 84. समजलंय सगळ्यांना? योगेश्वरी आहे का क्लासमध्ये? एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x मायनस 6 इक्वल्स टू 84 ही झाली आपल्याकडची स्टेटमेंट पूर्ण. आता ह्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर आपल्याला ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला तयार करून घ्या. काय येते बघा, एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x मायनस 6 म्हणजे 3x मायनस 2x आला 1. So x square plus x minus 6 equals to 84. आता आपल्याला 84 इकडे दिलाय, पण आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये सांगितलेलं असतं ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0. मग इकडे 84 जो आहे हा 84 उजव्या बाजूचा डाव्या बाजूला शिफ्ट करायचा. मग उजव्या बाजूचा 84 डाव्या बाजूला शिफ्ट केला आपण की आपल्याला उजव्या बाजूला 0 मिळून जातो. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म मी इथं तयार करून घेतो. एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 मायनस 84 इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग आता या पद्धतीने बघा इथं काय तयार होईल आपल्याकडं, आपल्याकडे इक्वेशन काय यायला पाहिजे, काय नाही यायला पाहिजे. ठीक आहे, मग आता इथं काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 मायनस 84 इक्वेशन आपल्याकडे तयार होतं. इथं इक्वेशनला आता एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 90 इक्वल्स टू 0. ठीक आहे, किती सोपं इक्वेशन तयार झालं बघा, एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 90 इक्वल्स टू 0. आता ह्या इक्वेशनला आपल्याला सोडवायचं. कसं सोडवणार, बाय फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन करा. काय तर फॅक्टरायझेशन, एक्स स्क्वेअर मायनस 10x मायनस 9x मायनस 90 इक्वल्स टू 0. का घेतलं मी 10x आणि 9x सांगतो. इकडे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे, कॉन्स्टंट नंबर 90 आहे. 1 इंटू 90 केला, त्यांचं मल्टिप्लिकेशन आलं 90 आणि 90 ची दोन फॅक्टर तयार केली 10 आणि 9. पण इथं आपल्याला काय पाहिजे, सॉरी इथं प्लस 9 आहे, सॉरी इथं वाय मायनस एक्स पाहिजे. इथं मायनस एक्स पाहिजे, तर इथं मायनस 10 आणि प्लस 9 त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, मायनस इंटू प्लस मायनस 10 इंटू 9 90. आता यांची बेरीज करायची, मायनस 10x प्लस 9x म्हणजे काय आला 1x. ठीक आहे, मग ते किती येईल आता आपल्याकडं मायनस एक्स. एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 9x प्लस मायनस 90 असं होतं आपल्याकडे. इथनं आपण आता एक्स कॉमन घ्यायचा. एक्स कॉमन घेतलं काय येतो, एक्स मायनस 10 प्लस 9 कॉमन घ्या, इकडे परत आला एक्स मायनस 10 इक्वल्स टू 0. ठीक आहे, मग आता एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस 10 प्लस 9 इन ब्रॅकेट एक्स मायनस 10 इक्वल्स टू 0. सो पहिल्या टर्म मध्ये आणि दुसऱ्या टर्म मध्ये दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत, एक्स मायनस 10 एक्स मायनस 10. परत एक्स मायनस 10 ला कॉमन घेतो आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये उरलेले नंबर्स टाकतो, एक्स प्लस 9 इज इक्वल्स टू 0. देअरफोर जर ह्या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 असेल तर एक्स मायनस 10 इक्वल्स टू 0 ऑर एक्स प्लस 9 इक्वल्स टू 0 असं येते. मग आता परत एक्स मायनस 10 आलाय, मी इथं लिहितो एक्स इक्वल्स टू 10
और x इक्वल्स टू -9. आता -9 एज नसतं, एज आपण निगेटिव्ह मध्ये घेत नाही. मग आपण इथे लिहितो देअरफॉर x इक्वल्स टू -9 इज नॉट ऍप्लिकेबल. हे नॉट ऍप्लिकेबल आहे, ह्याला आपण घेऊ शकत नाहीत कारण वय वजामध्ये मोजता येत नसते, निगेटिव्ह मध्ये मोजता येत नसते. देअरफॉर x इक्वल्स टू 10 हे आपलं फायनल आन्सर होतं. x इक्वल्स टू 10. देअरफॉर प्रगती's present age is 10 years. प्रगतीचं आजचं वय किती झालं? 10 वर्ष. बघा लक्षात आलंय का? रिप्लाय देऊन सांगा. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive even natural numbers is 244. Find the numbers. नंबर्स फाइंड करायचे. ठीक आहे. आता ओके, निलेश म्हणतोय सांगतो. ठीक आहे, काय सांगतो काय माहित निलेश. आदित्य म्हणतोय की 2, 4, 6, 8, 10, 12 ही कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत माझ्याकडे. येस इट इज. ही आपल्याकडे कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स आहे, पण त्याचा फॉर्म घ्यावा लागेल ना. आपल्याला काय सांगितलं? फाइंड द नंबर्स. आता तू जेवढे नंबर दिले त्याच्यापैकी नंबर भेटतो का आपल्याला? नाही भेटत. मग काय करावं लागेल? तर तिथे आता काय करायचं बघा. फाइंड द नंबर्स म्हणलं की आपल्याला नंबर्स फाइंड करायचे. कोणते नंबर्स फाइंड करायचे? असे 2 नंबर फाइंड करायचे जे इव्हन नॅचरल आहेत पण कॉन्झिक्युटिव्ह, म्हणजे सलग येणाऱ्या 2 समसंख्यांचा बेरीज आहे. सलग येणाऱ्या 2 समसंख्यांची बेरीज आहे. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स. मग आता 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स काय असतील? लेट टेल मी पटपट. What is the form of even natural number? Its answer is 12, 10 and 12. Very good. But how do you calculate usually? First you need to consider. What we need to consider? Let the consecutive even natural numbers. Consecutive even natural numbers are 2 घ्यायचे. कुठले घेणार बघा. एक घेणार x आणि दुसरा घेणार x+2. आता हा फॉर्म जर लक्षात आला नसेल तर ह्याला मी एक्सप्लेन करतो 1 मिनिटासाठी. हा जर मी 1 नंबर घेतला की माझा हा इव्हन नंबर आहे, म्हणजे पहिला इव्हन नंबर माझ्याकडे 2 आहे. तो दुसरा इव्हन नंबर माझ्याकडे x ला जर मी इव्हन नंबर म्हणलं, पहिला इव्हन नंबर आपल्याकडे 2 असतो. आणि ह्या 2 ह्या इव्हन नंबरच्या नंतर जर बघितलं तर पुढचा येणारा नंबर 4 आहे. आता जसं याने सांगितलं होतं. ठीक आहे. मग आता हा 4 कधी येतो? तर ह्या 4 ला आणण्यासाठी मी हा 2+2 केला. म्हणजे जर मी 2 च्या जागी x घेतला, बरोबर, पहिला इव्हन नंबर, आणि त्या 2 मध्ये मी जर 2 ऍड केला तर हा दुसरा इव्हन नंबर. मग ही 2 इव्हन नंबर माझ्याकडे आली, 2 आणि 4. बरोबर. त्याच्यामुळे मी काय केलं, इथं एक इव्हन नंबर x धरला आणि दुसरा त्याच्यामध्ये 2 ऍड केला. जर आपल्याला कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर घ्यायचे असतील ना, एक तर आपण ह्या फॉर्म मध्ये घेत असतो बघा, 2n+2. बरोबर. 2n+2 च्या मग n इक्वल्स टू 1, 2, 3, 4 घ्यायचं. आता हे समजून सांगतो 1 मिनिटासाठी. 2n+2 जर माझ्याकडे असेल तर n इक्वल्स टू 1 ठेवला तर 2 × 1+2 किती आला? 2 1 जा 2 +2 = 4. जर n इक्वल्स टू 2 ठेवला तर 2 × 2+2 म्हणजे 2 × 2 4+2 पुढचा आला 6. त्याच्यानंतर n इक्वल्स टू 3 ठेवला तर 2 × 3+2 म्हणजे हा 6+2 = 8 येतो. हा एक फॉर्म आहे आपला इव्हन नंबरचा. हा फॉर्म असतो इव्हन नंबर. त्यावेळेस n हा होल नंबर कन्सिडर करायचा असतो. वेन वी आर टेकिंग द फॉर्म ऑफ इव्हन नंबर 2n+2, then n belongs to w. दॅट मीन्स n इज अ होल नंबर. होल नंबर म्हणजे पहिल्यांदा 0 ठेवायचा, म्हणजे पहिला इव्हन नंबर मिळतो. 2 × 0 0 झाला, +2 म्हणजे फक्त 2 आला. पहिला इव्हन नंबर आपल्याकडे 2 असतो. मग त्यानुसार ह्या 2n+2 ला आपल्याला कॅरी करायचं असते. कशासाठी? इव्हन नंबरच्या फॉर्मसाठी. आता दुसरा फॉर्म कुठला आपला? मग आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये जर त्याचा फॉर्म घ्यायचं समजलं
तर मी हाचा घेणार, पहिला नंबर एक्स घेणार, दुसरा एक्स प्लस 2 घेणार, तिसरा एक्स प्लस 4 घेणार, चौथा मी एक्स प्लस 6 घेणार. का? जर मी पहिला 2 घेतलेला असेल, एक्स हा माझा पहिला 2 आहे, पहिला नंबर समजा, परत 2 प्लस 2 किती येईल इथं 4, इथं 2 प्लस 4 किती 6, इथं 2 प्लस 6 किती 8. या पद्धतीने त्या एक्स मध्ये त्याच्यानंतरचा दोन दोन फरक असलेला नंबर ऍड करत चालायचा. एक्स मध्ये 2 घेतला, इथं एक्स प्लस 2 केला 2 आला, एक्स प्लस 4 केला 6 आला, एक्स प्लस 6 केला 8 आला. या पद्धतीने ही दोन फॉर्म आपण इव्हन नंबरची घेत असतो. ठीक आहे, या पद्धतीने लक्षात ठेवायचं. मग आता या गणितामध्ये मी तुम्हाला हे फॉर्म्स कसे असते ते सांगितलं. या प्रॉब्लेमच्या अनुसरून दुसरा कुठला प्रॉब्लेम आला तर तुम्ही हे फॉर्म एक फॉर्म लक्षात ठेवायचा, 2n प्लस 2 चा आणि दुसरा एक्स प्लस 2 चा. ठीक आहे, आता बघा, आता ऍक्च्युअल प्रॉब्लेम आपण सोडू. आपण काय केलं इथं की लेट म्हणजे कन्सिडर केले, लेट द कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आर एक्स अँड एक्स प्लस 2. सो एक्स अँड एक्स प्लस 2 जर ही दोन नंबर्स आपण घेतली तर दिलेल्या कंडिशन नुसार जायचं. मग अकॉर्डिंग टू कंडिशन, अकॉर्डिंग टू कंडिशन, कारण इथं कंडिशन काही मोठी नाहीये. ठीक आहे, मग सरळ कंडिशन घ्यायची इथं. तर एक्स प्लस 2 इज इक्वल टू 244. एक्स प्लस 2 इक्वल टू 244. पण हे असं नाहीये, सॉरी, आपण याच्यात स्क्वेअर घ्यायचं आहे, स्क्वेअर. द सम द कॉन्झिक्युटिव्ह वन नॅचरल नंबर्स आर एक्स प्लस 2 आले, कंडिशन चुकत होती. द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू नंबर्स, मग स्क्वेअर्स घ्यायचे. आता इथे घेतो, देअरफॉर द स्क्वेअर्स ऑफ नंबर्स आर, पहिल्या नंबरचा स्क्वेअर येतो एक्स स्क्वेअर आणि दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर येतो एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तिथं एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर करावा लागतो. मग आता एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो, त्या दोन नंबरला मी सम मध्ये घेतो, म्हणजे त्यांचं ऍडिशन करतो आणि त्यांचं टोटल ऍडिशन येतं 244. म्हणून देअरफॉर अकॉर्डिंग टू कंडिशन, अकॉर्डिंग टू कंडिशन, सो व्हॉट इज द कंडिशन नाव, आता कंडिशन इंटरप्रेट करा. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 244. आता इथं तो एक्स स्क्वेअर आलाय, पण इकडे एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे, ए प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरच्या आयडेंटिटी नुसार. मग पहिला नंबर लिहिला मी एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअरला आता एक्सपांड करतो, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इक्वल टू 244. ठीक आहे, मग आता ह्याला परत इक्वेशन मध्ये कन्वर्ट करा. एक्स स्क्वेअर वन टाइम एक्स स्क्वेअर टोटल झाला 2 टाइम्स एक्स स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर प्लस 4x ऍज इट इज, कारण दुसरी टर्म नाही एक्स म्हणून 4x ला आहे असं हा प्लस 4 आणि इकडचा 244 जो आहे राईटला तो निगेटिव्ह करायचा आणि डाव्या बाजूला घ्यायचा, हा होईल इकडे निगेटिव्ह 244 आणि उजव्या बाजूला येईल 0. मग आता इथं आपल्याला ह्या इक्वेशनचा एक स्टँडर्ड फॉर्म तयार होईल, 2x स्क्वेअर प्लस 4x मायनस 240 इक्वल्स टू 0. आता अशा प्रॉब्लेम मध्ये काय करायचं, जिथं पहिल्या टर्म मध्ये कोइफिशियंट आलेला आहे 2x स्क्वेअर आणि दुसरी टर्म आली आहे 4x मायनस 240. मग आता या इक्वेशनला 2 ला डिवाइड करून घेऊ. मग 2 ला जर मी इथं डिवाइड केलो, बघा, डिवाइड बाय 2 ऑन बोथ साइड्स. 0 ला 2 ने भागितलं तर 0च येतं, त्याच्यामुळे दोन्ही बाजूला लिहायचं. आता मी इथे याला डिवाइड करून घेतो, काय होतं बघा, 2x स्क्वेअर ला 2 ने डिवाइड केला, एक्स स्क्वेअर आला, प्लस 4x आहे, 4 ला जर मी 2 ने डिवाइड केलं 2x आला, मायनस 240 ला जर 2 ने डिवाइड केलं मायनस 120 आला इक्वल्स टू 0 आला. बरोबर, आता त्या इक्वेशनला सोडवायचं. कसं सोडवायचं, हा निगेटिव्ह 120 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि प्लस 2 ऍडिशन आलं पाहिजे. मग त्यासाठी मी इथं 120 ची दोन फॅक्टर्स तयार करतो, निगेटिव्ह 120 ची. ते आहेत 12 आणि 10, 12 आणि 10 120, 12 10 120. मग मधल्या टर्मला साईन कुठलंय, पॉझिटिव्ह. मधल्या टर्मला जे साईन आहे ते साईन तुमच्या या दोन्ही पैकी एका मोठ्या नंबरला आलं पाहिजे. मग मोठा नंबर कुठला आहे 12 आणि छोटा नंबर कुठला आहे 10 मायनस 10, कारण त्या दोघांचा डिफरन्स 2 घ्यावा लागेल ना. 12 आणि 10 ची बेरीज 22 होती, आपल्या इथं 2 आहे, मग या दोघांची वजाबाकी केली पाहिजे. म्हणून आता ही दोन नंबर इथे रिप्लेस करा, एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इक्वल्स टू 0. गेली. आता परत फॅक्टराइज केलं आपण याला, इथं कॉमन करा, एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 12 मायनस 10 घ्या बाहेर, मायनस मायनस इथला मायनस बाहेर आला, इथं एक्स आला,
आता इथला मायनस बाहेर आलाय म्हणजे इथं प्लस राहिला, इथल्या ब्रॅकेट सारखं इकडे ब्रॅकेट तयार करायचा 12 इक्वल्स टू 0. दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत, कॉमन घ्या एक्स प्लस 12 ला, शिल्लक राहील एक्स मायनस 10 इक्वल्स टू 0. आता या दोघांना सेपरेट 0 घ्यायचं, एकदा घ्यायचा एक्स प्लस 12 इक्वल्स टू 0 और एकदा घ्यायचा एक्स मायनस 10 इक्वल्स टू 0. आता इथे एक्स इक्वल्स टू मायनस 12 और एक्स इक्वल्स टू 10. प्रॉब्लेम मध्ये विचारलं नॅचरल नंबर कधीच निगेटिव्ह नसतो, म्हणून -12 नॉट ऍप्लिकेबल असेल आणि +10 हे ऍप्लिकेबल असेल. पुन्हा आपला पहिला नंबर काय असणार आहे, पहिला एक्स, देअरफॉर एक्स इक्वल्स टू 10 अँड एक्स प्लस 2 equals to 10 plus 2 equals to 12. Therefore, 10, 12 are consecutive even natural numbers. कुठले नंबर्स आहेत हे दोन, 10 आणि 12. ठीक आहे.